कुरुमाई देवी देवस्थान चोंडीआंबा सेलू या ठिकाणी देवीला निघालो आम्ही। आई साहेबाची लई दिवसांनी इच्छा होती, चला म्हणा देवाला, चला म्हणा देवाला, कुरुमाईला जाऊन येऊ म्हणा। चला भाई, सकाळी लवकर निघा म्हणलं लवकर 6ला उन्हाच्या आधी जाऊन येणं होते। आमच्या आई साहेबांना वाजवले 8 इथंच। आता एवढं उन्हाळ्याचं 8 वाजले ना, एवढा ऊन झालं इथं। बघू आता पुढं काय होते। चला, ही निघाली बघा आमची गँग डोंगर सर करून देवीकडे जायला। जरा असं समोर चाललो की झालं यांचे हातपाय दुखायला चालू झाले। एक बहीण बसली, दुसरी लगे बसली, झाड दिसलं, सावलीच पाहिजे दोघायला। हे आमच्या आई साहेब या बी थांबले, आता हे रुमाल गिमाल बांधून पॅक। जरा असा ब्रेक घेतला की धरली बा आमच्या मायानं स्पीड। त्याच्या मागं बहिणी निघाल्या तुरु तुरु माग आंघोळ करून निघालतो तरी माझ्या डोक्यावर माश्या। झालं आई साहेब, चला जरासं राहिलं, पोचलो बरं बघा। चला झेंडा दिसायला, चला आलो। अरे आप भी 2 मिनिट में आता यहाँ से, चलो। मागच्या 10, 15, 20 मिनिटापासून हेच म्हणावं लागेल, आता 2 मिनिटात येते, असं करू अख्खं डोंगर पालतं घातलं बघा। आता मात्र पोचतो आम्ही। आणि फायनली आम्ही पोचलो। 2 बहिणी आमच्या जरा तरळ आहेत, लवकर पोचले। आता हे त्यांच्या मागं आमच्या आऊसाहेब पोचल्या आणि मी पण आलो बरं। मग पोचल्या का आऊसाहेब? पोचलो एकदाची आलो बाबा। चला मग घ्या देवीचं दर्शन। सगळ्या बिमाऱ्या संपवून टाकावं आमच्या। हे बघा, हे आमचं श्री कुरुमाई देवी संस्थान सेलू, तालुका वसमत आणि जिल्हा हिंगोली। सेलू या छोट्याशा खेड्या गावामध्ये असलेलं हे एक जागृत देवस्थान। सुरुवातीला एकदम छोटंसं 1-2 टीनचे शेड या ठिकाणी टाकलेले होते। जास्त काही सोयीसुविधा नव्हत्या, मंदिर नव्हतं, पण आता बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत। पक्कं बांधकाम झालेलं आहे। या पक्क्या बांधकामामध्ये कुरुमाई देवीची बघा किती छान मूर्ती या ठिकाणी प्रस्थापित केलेली आहे। फक्त आता कमी एकाच गोष्टीची राहिलेली आहे, ते म्हणजे इथे येण्यासाठी रस्ते। जसं टोकाई माताला जाण्यासाठी व्यवस्थित रस्ते आहेत, वरपर्यंत जाता येतं, वयस्कर लोकांना या ठिकाणी चढायला बरीचशी अडचण होते, तशी या ठिकाणी देखील जर रस्ते व्यवस्थित झाले तर वयस्कर लोकांना देखील या ठिकाणी येण्यासाठी अडचण जाणार नाही। त्यामुळे फक्त रस्ता एकदम छान व्हावा यासाठी काही करता येईल का बघा, आपल्याला काही सुचतं का? नारळ फोडा घेतला हाती, पण ते काय फोडा दाबण काय भेटला नाही। फरशीचा तुकडा होता, केला त्यानंच चालू काढाय, बराच प्रयत्न केला पण काय निघायच तयार नाही भाऊ। 10 मिनिटं फरशीने खेळलो, फरशीने काय निघणार गेले। त्याच्यानंतर मला भेटली गजाळी, आणि गजाळीच्या नंतर तुम्हीच पाहा किती लवकर नारळ सोडले गेलेला आहे। म्हणून म्हणतो सिलेक्शन ऑफ इन्स्ट्रुमेंट इज इम्पॉर्टंट व्हाईल एक्स्ट्रॅक्शन ऑफ द टूथ। दात काढताना इन्स्ट्रुमेंट सिलेक्ट करणं महत्त्वाचं असतं। नुसता कोणत्याही इन्स्ट्रुमेंटने दात काढू लागलं कसं निघणार? योग्य ते इन्स्ट्रुमेंट लागेल ना। हे नारळाहून मला हे शिकायला भेटलं असं। कुरुमाई देवी संस्थान हे सेलू या ठिकाणी डोंगरावर बसलेलं अतिशय निसर्गमय वातावरणामध्ये असलेलं दुर्लक्षित पण एक जागृत देवस्थान आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, भर उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी एवढी हिरवळ आहे। तर विचार करा, पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये इकडं कसलं दृश्य असणार। आत्ताच येता मला 2 हरणे भेटले होते। मला या भाई 2 मिनटं तुझी सेल्फी घेतो, रील काढतो, पण गेले बेटे पळून। आपल्याला काय, रीलमध्ये आले असते 2-4 माणसांना वळखलं असतं त्याला, त्यांचं नुकसान। जाऊ दे, आता बघू पुढच्या वेळेस आले तर नेक्स्ट टाइम रिक्वेस्ट केली तर घेईल त्यांना, असं घेणार बी नाही रीलमध्ये मी। गेले बेटे पळून गंदे फटाक। दर्शन झाले की जराशी डब्बा पाटी घेतली आम्ही करून। काय बघा खायला, चटणी आहे, ठेसा, पोळी, कांदा आणि करी, मजाच मजा आहे। मग माय झालं का देवदर्शन? हा झालं माय झालं। काय मागलं मग देवाला? काही मागितलं नाही। देवाने दिलेलं सरत नाही आणि माणसाने दिलेलं पुरत नाही। झालं मग, काय नाही पाहिजे का? काही नाही पाहिजे, समजा चांगलं आहे माझं। चला मग घरी आता। चला। शिरडी शेगाव तो हम हमेशा जाते हैं, कभी आओ मेरे गाँव, दिल्ली में लेके श्रद्धा और भाव। श्री कुरुमाई देवी संस्थान सेलू, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली।